आज या ठिकाणी उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माननीय भाई जयंत पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सगळे माझे वडीलधारी कार्यकर्ते, बंधू भगिनी, सगळ्यांना माझा क्रांतिकारी लाल सलाम। मला आज अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की संजयजी, मला आपल्याला सांगायला आवडेल खासदार साहेब की जेव्हा जेव्हा आम्ही तरुण मंडळी कुठेही जातो तेव्हा आम्हाला सांगतात, आम्ही सांगतो आम्ही शेका पक्षाचे आहोत, तेव्हा आम्हाला म्हणतात तुमच्या प्रत्येक नेत्यांनी इतका मोठा ऐतिहासिक कामं केली आहेत, लोकांसाठी इतकी क्रांती केली आहे, त्यांच्या आयुष्यात इतका बदल केला आहे, आमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं। अनेक ठिकाणी आम्ही जातो तेव्हा आम्हाला सांगतात की भाऊ प्रभाकर पाटलांनी माझ्या घरात नोकरी दिली। अनेक जण आम्हाला सांगतात की दत्तू शेठच्या आंदोलनामुळे आम्हाला ही जागा मिळाली। मला मानसीताई अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मी एका अशा पक्षाची कार्यकर्ती आहे ज्यांनी एवढी मोठी परंपरा, कामाचा वारसा आपल्याला दिला। आणि या निमित्ताने, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणाला सगळ्यांना मी शुभेच्छा तर देतेच, पण त्याचबरोबर खूप आनंद आम्हाला वाटतो भाई की तुम्ही आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आज काम करण्याची एवढी संधी दिली आणि एक एवढा चांगला वारसा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी दिला आहे। मला आज आनंद वाटतो की अतुलजींनी रोजगार मेळाव्यांचा उल्लेख केला। स्मार्ट मीटरमुळे अनेकांना खूप त्रास होतोय, त्याच्या सक्तीमुळे, आणि अडाणी कंपनी ज्या पद्धतीने घरोघरी येऊन ते स्मार्ट मीटर लादते त्याचा सुद्धा एक मोठा लढा शेतकरी कामगार पक्ष लढतोय। आणि असे अनेक लढे आहेत। पूर्वी प्रश्न वेगळे होते, आज प्रश्न वेगळे आहेत, पण विचार तोच आहे, विचार तो सर्वसामान्य माणसाचाच आहे। आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी भाईंसकट सगळ्या मान्यवरांना आश्वासन देते की शेतकरी कामगार पक्षाची तरुण पिढी, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला, या सर्वसामान्यांचा लढा, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा आवाज हा खऱ्या अर्थाने तिथे वरती घेऊन जातील आणि सगळ्यांना न्याय देतील। कधी कधी आमच्यावर आरोप केला जातो की आम्ही फक्त विरोधाला विरोध करतो, पण अनेक लोक हे खोटं नॅरेटिव्ह करतात। मी मीडियाला सांगू इच्छिते, आम्ही विरोध नाही करत, आम्ही सर्वसामान्याला न्याय देतो। आज आपल्या समोर जनसुरक्षा कायदा आलेला आहे। बरेच लोकांनी त्याला एक गोंडस नाव दिलंय, अर्बन नक्सल। मला तुम्ही सांगा, मग जेव्हा सर्वसामान्य माणसावर अत्याचार होतो, अन्याय होतो, मग त्यांनी रस्त्यावर यायचं नाही का? माझ्या डोळ्यासमोर मानसीताई शिवानी ती बदलापूरची घटना येते, जेव्हा एका लहानशा मुलीवर बलात्कार झाला आणि सगळ्या महिला पुरुषनी रेल्वे ट्रॅक अडवला आणि तिथे उभ्या राहिल्या। मग त्यांना तुम्ही नक्सल म्हणाल का सर्वसामान्य लोक म्हणाल? आज जे सरकारचं धोरण आहे आपला आवाज दाबण्याचं, त्याला खऱ्या अर्थाने हाणून पाडायचं असेल तर लाल बावटा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला, कार्यकर्तीला, युवकाला वेगळ्या पद्धतीने आक्रमक होऊन लढायला लागेल। आणि हाच संकल्प आपण या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करू। अतुलजी, तुम्ही उल्लेख केला की काही विरोधक बोलतात की संपलो संपलो संपलो, पण मला भाई कायम प्रश्नच पडतो, आपलंच का नाव घेतात? जो फॉर्म मध्ये असतो त्याचाच सगळ्यात जास्ती विरोधक नाव घेतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यामुळे सामने वाला क्या बोलता है उसे हमें फरक नहीं पड़ता। आपण सच्चे आहोत आणि कभी झुकेंगे नहीं। आपण कोण आहोत? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चळवळीतले मावळे आहोत, आपण संभाजी महाराजांचे छावे आहोत, कभी झुकेंगे नहीं, एवढंच या ठिकाणी लक्ष ठेवा। फक्त आणि फक्त आगे बढ़ेंगे। मला या निमित्ताने पनवेलच्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांचं, ज्यांनी बाळू शेठच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा आयोजित केला, त्यांचं मनापासून आभार मानायचं आहे। मला आज देवा काही मंडळी भेटली, ती म्हटली अगं ताई झोपलोच नाही, रात्री 3 पर्यंत बॅनर आणि माळा लावत होतो। हाच आहे तो सच्चा शेका पक्षाचा कार्यकर्ता। आणि या संघटनेत काम करताना आणि अशा नेतृत्व आणि सहकार्यांसोबत काम करताना माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो।
मला सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार मानायचे आहेत की राजूजी तुम्ही असाल किंवा खासदार साहेब तुम्ही असाल, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या मंचाचं शोभा वाढवली. मी आपले संघटनेच्या वतीने मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. मीडियाचे सुद्धा मनापासून आभार मानते की मोठ्या संख्येत आपण इथे उपस्थित राहिलात. धन्यवाद. आज माझं वजन कमी होईल 100%. या ठिकाणी मी चिऊताईंचे मनापासून आभार मानतो आणि यानंतर लगेचच पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजेंद्र पाटील यांचं. शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त या आनंद उत्सवाला जमलेल्या तमाम आनंद यात्रींना